आपण दररोज हजारो विचार करतो, कधी प्रेमाचे, कधी भीतीचे, कधी स्वप्नांचे. पण त्या सगळ्या विचारांचा मालक खरंच तू आहे का? तू जे पाहतोस, ऐकतोस, अनुभवतोस, हे सगळं कोणीतरी आधीच ठरवलंय का? कदाचित तू विचार करतोयस असं वाटतंय, पण प्रत्यक्षात तुझ्यावर विचार करवले जात आहेत. ही आहे त्या अदृश्य शक्तीची गोष्ट, जी आपल्या मनावर राज्य करते, पण आपण तिला ओळखतही नाही. आपण विचार करतो, आपल्या प्रत्येक विचारावर, निर्णयावर आपला ताबा आहे. पण जर मी सांगितलं की तुझं मन, तुझी भावना, तुझा राग, आनंद हे सर्व कोणीतरी आधीच प्रोग्राम करून ठेवलंय. आपला मेंदू एक सुपर कम्प्युटर आहे, पण त्यात हजारो लूपहोल्स आहेत, ज्याचा वापर मीडिया, मार्केटिंग, अल्गोरिदम्स करतात. नोटिफिकेशन साऊंड, कलर रेड, स्क्रोलिंग सिस्टम हे सगळं तसं रॅन्डम नाही, ते तयार केलं गेले तुझं अटेन्शन पकडण्यासाठी, डोपामाइन रिलीज करण्यासाठी. जेव्हा तुला वाटतं तू ओपिनियन बनवत आहेस, तेव्हा खरं म्हणजे कोणीतरी आधीच ठरवलं असतं की तुला काय मानायचं. टीव्ही ॲड्स, सोशल मीडिया पोस्ट, सॉंग्स हे सगळं तुझ्या सबकॉन्शियसमध्ये जातं. तू विचार न करता डिसिजन्स घेतोस, कारण तुझा मेंदू आधीच कंडिशनल असतो. सगळ्यात पॉवरफुल वेपन म्हणजे भीती. जगातल्या जवळपास प्रत्येक मोठ्या निर्णयामागे भीती असते. जॉब जाण्याची भीती, स्टेटस गमावण्याची भीती, जग वाचवण्याची भीती. जेव्हा माणूस घाबरतो, तेव्हा तो विचार करणं थांबवतो आणि फक्त मानायला लागतो. आपण म्हणतो आपल्याला फ्रीडम आहे, पण विचार कर, जर तुझं मनच कंट्रोल झालं असेल तर फ्रीडम कशाची? तू फ्री थिंकर नाहीस, तू फक्त प्रोग्राम्ड थिंकर. तुझं मन वापरतोय का की कोणीतरी तुझं मन वापरतंय? जागा हो, कारण कंट्रोल तुला नाही, तुला वाटतं तसं डिझाईन केलं गेलंय. मन हा जगातला सगळ्यात शक्तिशाली आणि सगळ्यात कमजोर शस्त्र आहे, ज्याने त्यावर ताबा मिळवला. एक प्रश्न जगाला मिळवला, मी माझ्या विचारांचा मालक आहे का? कारण जर उत्तर हो नसेल, तर कोणीतरी आधीच तुझ्या मेंदूला घर केलं. आजचं सत्य, पण पुढचं जे उघड होणार आहे ते तुझं जग बदलून टाकेल. सबस्क्राईब कर आणि तयार हो द हिडन ट्रूथच्या पुढच्या अध्यायासाठी.